विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 8.3 हा जो काही प्रश्नपेढीचा भाग आहे तर तो अभ्यासायचा आहे. मूल्यमापन आणि मूल्य निर्धारणामध्ये प्रश्नपेढीचं जे महत्त्व आहे तर ते अनन्यसाधारण आहे. जसं आपण म्हणतो की मूल्यमापन किंवा मूल्य निर्धारण जर करायचं असेल तर परीक्षा घ्याव्या लागतात आणि मग या परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्नांची निर्मिती करणं गरजेचं असतं. मग ही जी काही प्रश्नांची निर्मिती आहे तर ती प्रश्नपेढीचा एक भाग आहे आणि म्हणूनच विद्यार्थी शिक्षक या नात्याने तुम्हाला प्रश्नपेढी कशी तयार करायची किंवा प्रश्नपेढीचे उपयोग कोणते आहे याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. तर आज आपल्याला प्रश्नपेढीचा विकास किंवा प्रश्नपेढीची तयारी कशी करायची आणि तिचे उपयोग काय काय आहे हा 8.3चा जो भाग आहे तर तो अभ्यासायचा आहे. मग सुरुवातीला प्रश्नपेढी कशाला म्हणतात हे आपण लक्षात घेऊया. तसं या शब्दामध्ये किंवा या संकल्पनेमध्ये दोन शब्द एकत्रित आलेले आहे असं दिसतं. प्रश्नपेढी या संकल्पनेमध्ये दोन शब्द, मग ते कोणते? एक म्हणजे प्रश्न आणि दुसरं म्हणजे पेढी. यालाच आपण क्वेश्चन बँक असंही इंग्रजीत म्हणतो. मग यामध्ये क्वेश्चन हा एक शब्द झाला आणि बँक हा दुसरा शब्द झाला. मग आता या दोन शब्दांवरून आपल्याला काय बोध होतो? तर प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न असलेली बँक किंवा ते प्रश्न असलेली पेढी म्हणजेच प्रश्नपेढी. मग आता पेढीचा अर्थ काय इथे तुम्हाला लक्षात येतो? पेढी तुम्ही अनेक प्रकारच्या पाहिलेल्या आहेत. जसं रक्तपेढी आहे किंवा मग आणखी पतपेढी आहे, ज्याला इथे बँक म्हटलेलं आहे. मग यामध्ये काय असतं की पैशांची देवाणघेवाण असते किंवा रक्तपेढीत काय असतं तर रक्ताची देवाणघेवाण असते. मग तसंच या प्रश्नपेढीमध्ये सुद्धा प्रश्नांची देवाणघेवाण असणं आवश्यक म्हणण्यापेक्षा ही असते. मग आता ही जी काही प्रश्नांची देवाणघेवाण आहे तर देवाण कोण करतं, घेवाण कोण करतं, किंवा मग या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नेमका काय प्रकार असतो तर तो आपण समजावून घेऊया. मग प्रश्नपेढी या संकल्पनेचा जर शास्त्रशुद्ध अर्थ लक्षात घ्यायचा झाला तर तो असा लक्षात येतो की तज्ज्ञ विषय शिक्षकांकडून निर्धारित अभ्यासक्रमावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न काढले जातात. त्या प्रश्नांचे चिकित्सक विश्लेषण व मूल्यमापन केले जाते आणि नंतर त्यांचे जे संच तयार होतात त्या संचांना एकत्रितरित्या गोपनीय असं ठेवणं याला इथे प्रश्नपेढी असं म्हटलेलं आहे. मग इथे काय लक्षात आलं आपल्याला की ही जी प्रश्नपेढी आहे तर ही प्रश्नपेढी कोण तयार करतं तर सरळ इथे म्हटलेलं आहे तज्ज्ञ विषय शिक्षक. याच्यामध्ये दोन शब्द सांगितलेले आहेत, तज्ज्ञ आणि विषय शिक्षक. मग तज्ज्ञ कोणाला म्हणायचं तर ज्या विषय शिक्षकांना अनुभव आहे, कमीत कमी 15 ते 20 वर्षांचा अनुभव असलेले जे काही शिक्षक असतील तर हे शिक्षक इथे तज्ज्ञ विषय शिक्षक म्हणून संबोधले आहेत. आणि विषय शिक्षक म्हणजे ज्या विषयाची आपल्याला प्रश्नपेढी तयार करायची आहे तो विषय शिकविणारे शिक्षक. तर अशा तज्ज्ञ विषय शिक्षकांकडून ही जी प्रश्नपेढी आहे तर ही तयार करायची असते. आणि कशावर आधारित तर इथे म्हटलं आहे निर्धारित अभ्यासक्रमावर. मग निर्धारित अभ्यासक्रम कोणता तर एखाद्या विषयाला जो पाठ्यक्रम असतो तर त्या पाठ्यक्रमावर आधारित. मग आता काही जे युनिट जर गाळलेले असतील तर ते गाळलेला भाग सोडून किंवा मग काही ॲड केलेले असतील तर ते सगळ्यांचं एकत्रितरित्या तर अशा रीतीने जो निर्धारित केलेला अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित हे प्रश्न काढले जातात. मग हे प्रश्न कसे असतात तर विविध प्रकारचे असतात. मग ह्या विविध प्रकारामध्ये आपल्याला लक्षात येतं काही वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. वस्तुनिष्ठमध्ये पण अनेक प्रकार येतात. जसं तुम्हाला माहिती आहे रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुटकी बरोबर किंवा मग आणखी एका वाक्यात उत्तरे लिहा, अशा स्वरूपाचे हे वस्तुनिष्ठ प्रश्न. त्यानंतर लघुत्तरी प्रश्नांमध्ये विविध प्रकारचे आणखी प्रश्न आहेत. मग यामध्ये आपल्याला कोणते सांगता येतील? साधारण 20 ते 30 शब्दांमध्ये उत्तर लिहा किंवा आणखी
कारणे लिहा, फरक सांगा किंवा फरक लिहा, अजून संबोध स्पष्ट करा. अशा स्वरूपाचे 2 किंवा 3 मार्कांचे जे प्रश्न असतात तर ते लघुत्तरीमध्ये येतात. टिपा द्या हे सुद्धा लघुत्तरीमध्ये येतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तर तो निबंध वजा प्रश्न किंवा यालाच आपण दीर्घोत्तरी प्रश्न असे म्हणतो. तर असे जे विविध प्रकारचे प्रश्न आहेत तर हे विविध प्रकारचे प्रश्न प्रश्नपेढीमध्ये आढळतात. मग हे जे काही प्रश्न हे तज्ज्ञ विषय शिक्षक तयार करतात तर त्या सर्व प्रश्नांचं चिकित्सक विश्लेषण केलं जातं. मग आता इथे चिकित्सक विश्लेषण कसं, तर ही जी काही सर्व प्रश्न काढलेली आहेत तर ह्या सर्व प्रश्नांमधला प्रत्येक प्रश्न कोणत्या धड्यामधला आहे हा एक भाग झाला. दुसरं तो कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे हा दुसरा भाग झाला. आणि तो किती गुणांचा आहे हा तिसरा भाग झाला. तर अशा स्वरूपामध्ये प्रत्येक प्रश्नांचं चिकित्सक विश्लेषण केलेलं असतं. इथे कोणते 3 मुद्दे सांगितलेत चिकित्सक विश्लेषणामध्ये. सगळ्यात पहिलं की तो प्रश्न कोणत्या धड्यातला आहे. दुसरं म्हणजे तो प्रश्न कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे आणि किती गुणांचा तो प्रश्न आहे. तर अशा रीतीने या प्रत्येक प्रश्नाचं चिकित्सक विश्लेषण केलं जातं. मग फक्त विश्लेषण करून पुरेसं नाही, इथे पुढे म्हटलं त्याचं मूल्यमापनही केलं जातं. मग मूल्यमापन कसं केलं जात असेल तर या तज्ज्ञ विषय शिक्षकांच्याही वरती आणखी अजून तज्ज्ञ असं मंडळ असतं. तर ते तज्ज्ञ मंडळ ह्या सर्व प्रश्नांचं पुन्हा एकदा अवलोकन करतं, त्याचं मूल्यमापन करतं आणि त्यामधून जे प्रश्न अगदी तंतोतंत बरोबर आहे ह्या 3ही घटकांना धरून, त्याचं गुण असतील किंवा त्याचे ते उद्दिष्ट असेल किंवा तो धडा असेल तर या सर्व वेटेजनुसार हे जे प्रश्न आलेले असतील तर ते स्वीकारले जातात. किंवा आणखी दुसरं व्याकरणदृष्ट्या हे प्रश्न सदोष नसतील तर हे प्रश्न स्वीकारले जातात. मग आता व्याकरणदृष्ट्या सदोष म्हणजे तुम्हाला माहिती की काही काही प्रश्न जे असतात तर त्या प्रश्नांचं परफेक्ट उत्तर त्या याच्यातनं लक्षात येत नाही. म्हणजे विद्यार्थी गोंधळतात की त्यांना नेमकं कोणतं उत्तर लिहायचं आहे. असे जर प्रश्न असतील तर ते प्रश्न त्यांना चाळणी लागते किंवा मूल्यमापनातनं ते बाद होतात. तर एकंदरीत अशा रीतीने हे जे काही मूल्यमापन आहे प्रश्नांचं तर तेही केलं जातं. आणि सर्वात शेवटी हे सगळं झाल्यानंतर जेही काही प्रश्न निर्माण होतात किंवा जेही प्रश्न अगदी योग्य आहेत असे लक्षात येतात त्या सर्व प्रश्नांचा संच तयार केला जातो. आणि हा संच म्हणजेच काय आहे, प्रश्नपेढी आहे. तर अशा रीतीने ही जी काही प्रश्नपेढी आहे तर ही प्रश्नपेढी गोपनीय स्वरूपामध्ये ठेवली जाते. मग हे गोपनीय स्वरूपामध्ये ठेवण्याचं कारणही तसंच आहे, कारण परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रत्येक माहिती अगदी सूचनेपासून तर ते पर्यंतची जेवढी ही परीक्षेची प्रक्रिया असते त्यातला हा गोपनीय स्वरूपाचा जो भाग आहे तर यामध्ये खूप अशी काळजी घेतली जाते. आणि म्हणून हे जे काही प्रश्न तयार केलेले आहेत तर ते गोपनीय स्वरूपामध्ये ठेवले जातात. मग यातले काही प्रश्न सरावासाठी आपण विद्यार्थ्यांना देतो, पण मग विद्यार्थ्यांना देण्याचे प्रश्न कोणते आणि प्रश्नपत्रिकेमध्ये टाकावयाचे प्रश्न कोणते तर यामध्ये ही गोपनीयता लक्षात घेतली जाते. तर एक विद्यार्थी शिक्षक म्हणून तुम्हाला ह्या सर्व गोष्टीची आजच माहिती असणं गरजेचं आहे.